नमस्कार मंडळी, आता आपण आंबेपूर गावात आलेलो आहोत. गणेश जयंतीचा कार्यक्रम इथल्या मंदिरात आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत. हे सुंदर मंदिर आहे. आपण आतमध्ये चाललोय आता. मंदिरात आज सत्यनारायणाची पूजा देखील आहे. समोर सुंदर गणेशाची मूर्ती आहे आणि सोबत विठ्ठल रखुमाई आणि संत गोरा कुंभार यांची सुबक अशी मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मंदिरात सजावट केलेली आहे. गणेश जयंतीनिमित्त दरवर्षी या मंदिरामध्ये उत्सव असतो. या उत्सवाला सगळे गावकरी हजर असतात. नोकरीनिमित्त बाहेर असलेले सगळे जण या उत्सवानिमित्त गावामध्ये येतात. गावाकडची ही परंपरा आहे. इथे उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. सत्यनारायणाची पूजा झालेली आहे आणि आता आरतीला सुरुवात होईल. आरती झालेली आहे आणि सगळेजण देवाचं दर्शन घेत आहेत. आपणही त्यांच्यासोबत देवाचं दर्शन घेऊया. गणेशाला वंदन करूया. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. हे गावकरी सगळे मंदिरामध्ये जमलेले आहेत. खूप सुंदर वातावरण आहे, पवित्र असं. आणि सुंदर पूजा मांडलेली आहे. सत्यनारायणाची पूजा सुंदर अशी आरास केलेली आहे. गावकरी आता सत्यनारायणाचं दर्शन घेत आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत आपण आणि आता सगळे गावकरी मिळून इथे जेवण बनवतात. महिला मंडळ मदत करत आहे. वरण, भाजी, खीर मोठ्या उत्साहाने सगळे जण मिळून जेवण बनवतात. या जेवणाला चवही खूप छान असते. गावकीचं जेवण असते. सगळ्यांनी मिळून बनवल्यामुळे एकोपा वाढतोच आणि अन्नालाही चव लागते. गावकीचे उत्सव असतात तिथे गावांमध्ये अशा प्रकारचं जेवण सगळे मिळून बनवलं जातं. फार मजा असते. सगळे मिळून एकत्र येतात. महिला एकरंगी साड्या घालतात. ह्या सगळ्या महिला इथे जमलेल्या आहेत. पहा कशा छान एकरंगी साड्या सगळ्यांनी घातल्यात. आणि आता जवळजवळ स्वयंपाक होत आलाय. सगळ्या सकाळपासून स्वयंपाकाची तयारी करत होत्या आंबेपूरच्या सगळ्या महिला. या आंबेपूरचा एक व्हिडिओ आम्ही बनवला होता, त्यामुळे सगळेजण आम्हाला ओळखत आहेत. आता आपण पुन्हा मंदिराकडे आलेलो आहोत. मंदिरात आता भजन आहे. श्रीयुत मनोहर भोईलकर बुवा यांचं भजन. त्या या भजनाची एक झलक आपण पाहूया.
कोकणामध्ये अजूनही उत्सव हे पारंपरिक पद्धतीनेच होतात, म्हणजे भजन आणि इतरही पारंपरिक कार्यक्रम इथे सादर केले जातात। हे सगळे गावकरी मिळून भजन म्हणत आहेत, त्यानिमित्तानं सगळे एकत्र जमलेले आहेत। भजन झाल्यानंतर दुपारी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि रात्री जी गावातली लहान मुले आहेत त्यांनी काही कार्यक्रम बसवलेले आहेत, त्याचीही एक छोटीशी झलक आपण पाहणार आहोत रात्रीच्या कार्यक्रमाची सुद्धा। आणि हे मंदिर परिसर आहे आणि खूप छान सजावट झालेली आहे इथे। रात्रीच्या कार्यक्रमाची एक छोटी झलक। स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट, पहिल्या शंभर झाला आनंद आली आनंद आली मंडळी, आंबेपूर गावातील गणपतीच्या मंदिरात गणेश जयंतीच्या दिवशी साजरा होणारा उत्सव याची झलक आपण दाखवली थोडक्यात। विशेषतः अलिबागमधील सण समारंभ उत्सव याचं दर्शन तुम्हा सगळ्यांना व्हावं या दृष्टिकोनातूनच हा छोटा व्हिडिओ आम्ही दाखवला। असंच आमच्या इतर व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला संस्कृतीचं आणि वेगवेगळ्या गावातील पद्धती, रूढी, परंपरा याचं दर्शन आम्ही करवणार आहोत। तर आमच्या अलिबाग सफर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत आमच्या प्रवासात रहा।